नमस्कार मंडळी, उन्हाळ्यातील म्हणजेच आंब्याच्या सीझनमधील चतुर्थी आली की आमच्याकडे आंबा उकडीचा मोदक गणपती बाप्पासाठी हमखास केला जातो। आंब्याचा रस घालून केलेले सारण, मऊ लुसलुशीत उकड आणि वरून साजूक तूप, आहाहा। अशाच आंबा उकडीच्या मोदकाची रेसिपी आज आपण बघणार आहोत। उकडीच्या मोदकाच्या सारणासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी ओला खोवलेला नारळ, 1 वाटी आंब्याचा रस, साधारण मीडियम आंबा घेतलेला आहे, वेलची पावडर आणि 2 चमचे साखर। सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे आहे आणि त्यानंतर त्यावर खोवलेला 1 वाटी नारळ घालायचा आहे। नारळ छान परतून घ्यायचा आहे। नारळ छान परतून झाला की त्यामध्ये 2 चमचे साखर आणि आंब्याचा रस घालावयाचा आहे। आंब्याचा रस असल्यामुळे शक्यतो या सारणासाठी साखरच वापरावी, कारण का आंब्याच्या रसाबरोबर साखर जास्ती छान लागते। सर्व छान मिक्स करायचे आहे आणि तुम्ही बघू शकता आंब्याच्या रसामुळे या सारणाला अतिशय सुंदर असा केशरी कलर आलेला आहे। संपूर्ण साखर विरघळली आणि सारणाला तूप सुटू लागले की समजावे की सारण झालेले आहे। सर्वात शेवटी वेलची पावडर घालून सारण छान हलवून घ्यावे आणि थंड करण्यास ठेवावे। यानंतर तांदळाच्या उकडीसाठी एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घ्यावे आणि त्यामध्ये थोडेसे मीठ आणि साजूक तूप किंवा तेल घालावे। मोदकासाठी उकड करताना जेवढे पाणी असेल तेवढेच पीठ घ्यावे, म्हणजेच पाणी आणि तांदळाचे पीठ हे समप्रमाणात घ्यावे। उकड करताना कायम जाड बुडाचे पातेले किंवा कढई घ्यावी, म्हणजे उकड खालच्या साईडने लागत नाही। पाण्याला एक छान उकळी येऊ द्यावी आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदळाची पिठी घालावी। तांदळाची पिठी पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यावी आणि नंतर झाकण ठेवून एक वाफ देऊन घ्यावी। एक छान वाफ आल्यानंतर एका ताटलीमध्ये मोदक करण्यासाठी थोडी उकड काढून घ्यावी। मोदक सुंदर होण्याची टिप म्हणजे तुम्ही उकड जेवढी जास्त मळाल तेवढी ती छान मऊ लुसलुशीत होते आणि त्याचे सुंदर मोदक होतात। हाताला चटका बसू नये म्हणून सर्वप्रथम उकड वाटीच्या मागच्या भागाने छान मळून घ्यावी आणि नंतर हाताने उकड मळायला सुरुवात करावी। आवश्यक तेवढ्या तेलाचा किंवा पाण्याचा वापर करून उकड हाताने छान मळून घ्यावी। उकड मळताना तळ हाताच्या मनगटाच्या बाजूचा वापर करावा, म्हणजे उकड छान मळली जाते आणि उकड मळताना हाताचा जोर छान लागतो। तुम्ही व्हिडिओत बघू शकता उकड किती छान मळली गेलेली आहे आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे। यानंतर मळलेल्या उकडीचे आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यावेत आणि या गोळ्यांचा मोदक तयार करण्यास घ्यावा। गोळा पुन्हा एकदा छानसा एकसारखा करून घ्यावा आणि तांदळाची पिठी लावून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हळूहळू त्याची एक वाटी तयार करून घ्यावी। वाटी झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला छान एकसारख्या कळ्या पाडून घ्याव्या। मंडळी, मोदक हे अतिशय कौशल्याचे काम आहे, त्यामुळे ते सरावाने छान जमते। त्यामुळे आपण जितके जास्त वेळा मोदक करू तेवढे मोदक बनवण्यात सुबकता येते। सर्व कळ्या बनवून झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याचे बनवलेले सारण घालावे आणि मोदकाचे तोंड हळूहळू व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बंद करावे। जास्तीचा भाग काढून टाकावा आणि मोदकाचे नाक छान आकारात आणावे। तुम्ही बघू शकता आपला मोदक छान असा तयार झाला आहे। अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत आणि नेहमीप्रमाणे 10 ते 12 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत। मोदक वाफवताना त्यावर केशराच्या काड्या नक्की ठेवा, त्याने मोदकांना छान सुवास येतो आणि दिसायलाही ते अतिशय उत्तम दिसतात। अशा प्रकारे आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत। वरून छान साजूक तूप घाला आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि मोदक खायला तयार।
तुम्हीही आंबा उकडीचे मोदक नक्की करून बघा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.